मी आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार हार्दिक स्वागत करत आहे. ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे देवाच्या नावामध्ये एकत्र आलेले आहेत त्या ठिकाणी देवाची वस्ती आहे. या जगामध्ये खूप असे लोक एकत्र येतात, पण ते देवाच्या नावामध्ये एकत्र येत नाही. मग ते हजारोच्या संख्येने जरी एकत्र झाले, लाखोच्या संख्येने जरी एकत्र झाले, पण जर ते देवाच्या नावामध्ये एकत्र येत नसतील तर त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये देखील देव उपस्थित नसतो. म्हणून आपण देवाला विनंती करूया की जर आपलं अंतःकरण ह्या ठिकाणी नसेल, जर आपलं चित्त ह्या ठिकाणी नसेल, आपण वेगवेगळ्या गोष्टींनी त्रस्त असेल, तर देवाला आपण विनंती करूया की देवा, मला खऱ्या अर्थाने तुला माझ्या अंतःकरणामध्ये आणायचं आहे, तर मला मदत कर, जेणेकरून जो अभ्यासक्रम, जी आराधना ह्या ठिकाणी होत आहे, ती आराधना तुझ्या गौरवास्तव असेल आणि माझ्या आध्यात्मिक लाभासाठी असेल. डोळे झाकू, गुडघे टेकू, प्रार्थना करू. सकल विश्वाच्या उत्पन्न करते आमच्या जिवंत देव बाप्पा, प्रभूंच्या प्रभू, राजांच्या राजा, आज आम्ही तुझ्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत. आम्हाला माहित आहे की जे वचन तुम्ही आम्हाला देता ते वचन आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी अत्यंत लाभदायक. विनंती करत आहोत की आम्ही तुमच्या नावामध्ये या ठिकाणी एकत्र येण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत करा. असं असू शकेल की आम्ही वेगवेगळ्या त्रास, संकट घेऊन या ठिकाणी आलो असेल, आमचं मन, आमचं चित्त ह्या ठिकाणी नसेल, शारीरिकरित्या जरी आम्ही ह्या ठिकाणी असलो तरी मानसिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या आम्ही आमच्या त्रास संकटामध्ये असेल. म्हणून विनंती करत आहोत की आम्ही तुमच्या चरणी याच्यासाठी आलेलो आहोत की जी वेळ आणि जी संधी तुम्ही आम्हाला देऊ केलेली आहे, ती संधीचा फायदा आम्ही करून घ्यावा. म्हणून पवित्र आत्म्याने आमच्या अंतःकरणामध्ये आत्ता ह्या क्षणाला कार्य करावं, जेणेकरून आम्हाला तुमच्या वचनाची गोडी जी आहे ती गोडी लागेल, तुमच्या वचनानुसार चालण्याची आमच्यामध्ये शक्ती आणि इच्छा उत्पन्न होईल, आणि जे वचन आम्ही शिकत आहोत ते वचन आम्ही सोडून न देता त्यानुसार चालण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देईल. खूप लोक आजचा दिवस पाहू शकले नाहीत. आम्हाला माहित आहे की तुमची ही योजना होती की आम्ही या ठिकाणी येऊन तुमची स्तुती, भक्ती करावी, आणि जो अमूल्य संदेश, सत्य जे आहे ते सत्य जाणावं, जेणेकरून आमचं आयुष्य सुरक्षित राहील, आमच्या लेकरांचं आयुष्य सुरक्षित राहील. खूप लोक आज त्यांचा परिवार, त्यांचं कुटुंब जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे, कारण की ज्ञान त्या ठिकाणी नाहीये. म्हणून विनंती करत आहोत की जे ज्ञान आम्हाला मोफत मिळत आहे त्या ज्ञानाची आम्ही कदर करावी, याच्यासाठी की त्या ज्ञानाद्वारेच आम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. म्हणून प्रार्थना, विनंती करत आहोत, सत्याचा प्रकाश आमच्या अंतःकरणामध्ये उतरू दे, आणि ती प्रेमाची ज्योत जी आहे ते आमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही जळत ठेवा. कारण की नम्र प्रार्थना धन्य तारणारा जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावामध्ये मागतो, म्हणून तुम्ही ऐका. त्याद्वारे आपण विवाह आणि परिवार याच्याविषयी शिकत आहोत. तर आतापर्यंत आपण असं पाहिलं की देवाला आपल्यामध्ये येऊन वस्ती करायची आहे, आणि देव म्हणतो की माझ्यासाठी तुम्ही काय करा, एक पवित्र स्थान बांधा, म्हणजे तुमच्यामध्ये येऊन मी वस्ती करेन. हे वचन आपण कुठे वाचलं? हे वचन आहे का बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये? आहे. बर, कुठं वाचलं? जुना करार बरोबर उत्तर आहे. बर, मोशेचं पुस्तक आहे. बरं, ठीक आहे. निर्गम मध्ये बरोबर आहे. 25वा अध्याय बरोबर आहे. 8वं वचन. बर, तर देवाची इच्छा आहे की त्यानं आपल्यामध्ये येऊन वस्ती करावी. तर तो वस्ती कुठे करेल? वस्ती करेल म्हणजे नेमकी वस्ती तो कुठे करेल? अंतःकरण. त्याच्यानंतर मंडळी. बरं, आणखी कुठे?
कुटुंब किंवा परिवार, बरोबर का? मंडळी जर तुम्ही विभागली वेगवेगळ्या कुटुंबानुसार तर तुम्हाला एक कुटुंब मिळेल. वेगवेगळे कुटुंब एकत्र केल्यानंतरच मंडळीची स्थापना होते हे आपल्याला माहित आहे. मग प्रत्येक कुटुंबामध्ये जर देव असेल तर मंडळीमध्ये देव राहील. जर कुटुंबामध्ये देव पाहिजे तर मग कोणामध्ये देव पाहिजे? प्रत्येक सदस्यामध्ये देव पाहिजे. बर, ठीक आहे. तर आपण ह्या ठिकाणी पाहिलं की हा तट जो आहे त्याला आपण कुंपण म्हणालो. हा तट जो आहे तो तट कुणी बांधायला सांगितला? देवाने. हा तट जो आहे हा तट स्वर्गामध्ये पण आहे का फक्त भूतलावरती आहे? मोशेला ज्यावेळेस पवित्र स्थान जे आहे ते दाखवलं, ते पवित्र स्थान कुठलं दाखवलं? स्वर्गामधलं दाखवलं. म्हणजे स्वर्गामध्ये जसं आहे तसंच त्याला या भूतलावरती करायला सांगितलं. बर, ठीक आहे. आता त्या पवित्र स्थानामध्ये आपण पाहिलं की सर्वात पवित्र स्थान त्याच्यामध्ये कुठलं असेल तर कोणतं आहे? परम पवित्र स्थान, बरोबर? म्हणजे थोडक्यात की त्या परम पवित्र स्थानामध्ये पोहोचण्यासाठी तुम्ही कधी एक खेळ खेळला असेल किंवा शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांनी किंवा तुमच्या मित्रांनी तो खेळ तुम्हाला सांगितला असेल. तो खेळ असा असतो. आणि इथे एक माणूस असतो आणि इथं कल्पना करा की एक सायकल आहे. ठीक आहे, कल्पना. तर तुम्हाला विचारलं जातं की ह्या माणसानं ह्या सायकल पर्यंत कसं पोहोचायचं? आणि तुम्ही जर रेग ही कराल तर ती रेग काही झाली नसली पाहिजे, कुठेही स्पर्श होता कामा. असा खेळ कधी खेळला का शाळेमध्ये वगैरे? बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, ह्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किती मार्ग असतात जर तुम्ही खेळ खेळला असाल तर? एकच मार्ग असतो. म्हणजे त्या व्यक्तीला कुठं जरी गेला, इथून इथून जर यायचा प्रयत्न केला तर नाही येऊ शकत. काय इथं रेग आहे? मग कुठेतरी वेगवेगळं असं जाऊन इकडं जाऊन मग त्याला त्या ठिकाणी पोहोचावं लागेल. तर पवित्र स्थानामध्ये पोहोचण्यासाठी या सर्व गोष्टी पार करून त्या ठिकाणी जायचं. आता द्वार एकच आहे. म्हणजे जो अभ्यासक्रम आपण करत आहोत, विवाहाचा अभ्यासक्रम जो करत आहोत, विवाह पार पाडण्यासाठी फक्त एक मार्ग आहे. विवाह पार पाडण्यासाठी फक्त एक पद्धत आहे, दुसरी पद्धत नाही. दुसरी पद्धत कुठंच नाही, एकच पद्धत आहे. आता पद्धत म्हणजे काय तो थोडक्यात सांगतो. पद्धत म्हणजे जर मला स्पष्टरित्या बोलायचं, एक मार्ग. पद्धत शब्द वापरायला नको मी. मार्ग, एकच मार्ग आहे ज्या मार्गातून व्यक्ती जर गेला तर त्याचं वैवाहिक आयुष्य सुखी, समाधानी आणि आशीर्वादित ठरेल. बर, आता तुम्ही आणि मी शिकलो, जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी काय व्हायचं? बळी चढवली जायची. बर, ठीक आहे. या ठिकाणी काय केलं जायचं? कशासाठी आहे गंगा? कशासाठी आहे? फक्त पाय धुवायचे? हात पाय धुवायचे. कोणी हात पाय धुवायचे? याजक लोकांनी. बर, ठीक आहे. भाकरीचा मेज, याच्यावरती भाकरी कधी कधी ठेवली जायची? जेव्हा, हा, पण कधी कधी, कधी कधी सकाळी फक्त, संध्याकाळी फक्त? सकाळ संध्याकाळ दोन वेळेस का कायमस्वरूपी? कायमस्वरूपी. बर, ती भाकरी जी ठेवली जायची, विचार करून उत्तर द्या. शब्दाच्या दिवशी ती भाकरी तयार करून ठेवायचे का काय करायचं? हा, अभ्यास करून सांगा मला. हा, बर, आपल्याला माहित नाही की ते अगोदर तयार करायचे का नाही, पण या ठिकाणी 7व्या दिवशी देखील, शाबाताच्या दिवशी देखील भाकरी त्या ठिकाणी ठेवली जायची. पवित्र विधी आहे. जसा आपण शाबात शाळेचा कार्यक्रम पार पाडतो, भक्ती पार पाडतो, तिथं कोणताही भाग आपण काढून घेत नाही. सगळे जसे भाग पार पाडतो, सगळे भाग इथं पार पाडले जायचे. धूप वेदी,
बरं, धूप वेदीकडे येतो नंतर. दीप वृक्ष, तिथं काय व्हायचं? ही ज्योत जी आहे ती जळवली जायची, बरोबर. धूप वेदी, धूप वेदीमध्ये काय केले जायचं? धूप जाळायची, बरोबर. धूप जाळण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? अग्नी पाहिजे. कोणती अग्नी? कोणती अग्नी? ह्या ठिकाणची अग्नीविषयी बोलत नाही, विशिष्ट ह्या ठिकाणी कोणती अग्नी पाहिजे? ते धूप झालं, सुगंधी धूप, अग्नी. बर, ही अग्नी ज्या ज्या वेळेस याजक जायचा त्या त्यावेळेसच फक्त ह्या ठिकाणी अग्नी ज्वलित केली जायची का कायमस्वरूपी? सुरुवात त्या ठिकाणी अग्नीची कोणी करायची? जी ज्योत किंवा जे विस्तव किंवा जे अग्नी आहे धूप जाळण्यासाठी, ती अग्नी सुरुवात जी आहे ती कोणी लावायची? देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करा, तुम्हाला कळेल की ही अग्नी जी आहे ना, ही याजक नाही, देव स्वतः अग्नी लावायचा सुरुवातीची. म्हणून म्हटलं ना, पवित्र स्थान जे आहे हे आपण सखोल अभ्यास केला की आपल्याला वाटेल, अरे हे कसं काय माझ्या लक्षात नाही, आम्ही एवढं शिकलो पण ह्या गोष्टी कसं काय आम्ही विसरलो, किंवा ह्या गोष्टी आम्ही का शिकलो नाही? कधी जाणवलं का तुम्हाला, कधी विचार केला का की इथं जी अग्नी आहे सुरुवात कोण करायचं? देव. देव म्हणला की आता मी अग्नी सुरू केली ना, ती अग्नी जळत ठेवायचं काम कोणाचं? याजकाचं. तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेमाची ज्योत पेटवण्याचं कार्य देव करतो, तुम्ही स्वतः, मी स्वतः करू शकत नाही. पण एकदा ती प्रेमाची ज्योत पती आणि पत्नीच्या अंतःकरणामध्ये सुरू झाली, लेकरांच्या अंतःकरणामध्ये सुरू झाली, तर ती ज्योत जळत ठेवायचं काम कोणाचं? प्रत्येकाचं. आणि विशेष करून याजक, आणि घराचा याजक कोण? मग लेकरू जर त्या प्रेमामध्ये नसेल तर त्या पतीची किंवा पित्याची जबाबदारी आहे की ते लेकरू देवाच्या प्रेमामध्ये नाही का नाहीये, ते लेकरू माझ्या पत्नीवरती, तिच्या आईवरती, त्याच्या बहिणीवरती, भावावरती प्रेम, माझ्यावरती प्रेम का करत नाही? जबाबदारी पतीची किंवा पित्याची. कारण की याजक कोण आहे घराचा? पती असतो. बर, मग त्या ठिकाणाहून आपण पुढे जातो, मग त्या ठिकाणी आपल्याला कोश, कोश म्हणतात का मराठी त्याला? पवित्र शास्त्रामध्ये कोश शब्द वापरलाय का साक्षीपट? कोश. बर, ठीक आहे. त्या कोशामध्ये आज्ञा आहेत, हारुनाची काठी आहे आणि मन्ना त्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी दोन करूब आहेत, शिकलो आपण. करूब असे आहेत, एक करूब इकडं, एक करूब इकडं. करूब म्हणजे कोण? स्वरदूत आहेत. ते स्वरदूत असे खाली बघतायत, इकडचा पण खाली बघतो, इकडचा पण खाली बघतो. हा साक्षीपट आहे, हा दयेचं आसन आहे. या दयाच्या आसनावरती त्या ठिकाणी कोण येतं ते मला सांग. करुबाच्या मधी आणि साक्ष दयेच्या आसनाच्या मध्ये कोण असतं तिथे? परमेश्वर. म्हणजे परमेश्वर पिता, परमेश्वर पुत्र, परमेश्वर पवित्र आत्मा. बर, मग परमेश्वर पिता जर त्या ठिकाणी आहे तर परमेश्वर पुत्र कुठं आहे? हा, काय सांगितलं? हा, तिघ एकच आहेत, बरोबर आहे, पण तिघ त्यांचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे ना. ज्यावेळेस येशू ख्रिस्त ह्या भूतलावरती आला त्यावेळेस येशू ख्रिस्त मानवाच्या रूपामध्ये आला, पिता मानवाच्या रूपामध्ये नाही आला. तर मग ह्या ठिकाणी तुम्ही म्हणाला की पिता आहे, तर पुत्र कुठं आहे? म्हणजे काय? इथं आहे, इथं आहे, इथं आहे, कुठे? परमपवित्र स्थानामध्ये कुठे? इथे. बर, आणखी काय उत्तर वेगळं?
पित्याच्या आसनाजवळ. कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावरून प्राण त्यानं दिले आणि त्याच्यानंतर तो तिसऱ्या दिवशी परत उठला, त्यावेळेस तो पवित्र स्थानामध्ये गेला आणि त्या ठिकाणी स्टेफननं ज्यावेळेस त्याला धोंडमार करण्यात आली त्यावेळेस स्टेफननं आकाशाकडे बघितलं आणि त्याला आकाशामध्ये काय दिसलं? येशू ख्रिस्त पित्याच्या उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला म्हणजे पवित्र स्थानामध्ये उजव्या बाजूला. पिता जर इथं असेल तर त्याच्या उजव्या बाजूला. मग आपण आता किंवा देव पिता जो आहे तो आता परम पवित्र स्थानामध्ये आहे 1844 इसवी सन नंतर. तर पुत्र पण त्याच ठिकाणी पाहिजे आता. मग पुत्र त्या ठिकाणी उजव्या बाजूला डाव्या बाजूला असू दे कुठेही असू दे पण पित्याच्या बाजूला आहे. म्हणून ज्यावेळेस आपण परम पवित्र स्थानाचा विचार करतो त्यावेळेस फक्त पित्याच्याच बाबतीत विचार करायचा नाही, पुत्र कुठं आहे त्याच्याविषयी देखील विचार करायचा. मध्यस्थी करत आहे मान्य आहे, पण तो पित्याच्या बाजूला उभा राहून त्यानं मध्यस्थी केली पाहिजे. बरं ठीक आहे. आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तुमची उत्तर वेगवेगळी असू शकतील. याजक जो आहे याजकाचं काम काय की इथं पापी एक कोकरू घेऊन आला की त्या कधी कधी त्या कोकरावरती त्या कधी कधी नाही त्या पाप्यानं त्या कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा, पापाची कबुली करायचं, ते कोकरू वधलं जायचं आणि मग याजक ते रक्त घ्यायचा आणि याजक ते रक्त घेऊन जायचा. या ठिकाणी जो पडदा आहे त्या पडद्यावरती तो शिंपडायचा आणि वेदी जे आहे त्याच्या 4 कोपऱ्यांवरती जे शिंग असायचे त्या शिंगांना तो रक्त लावायचा आणि परत यायचा आणि म्हणायचा ह्या पाप्याला आता तुझं पाप तुझ्यातून काढून घेतलेलं आहे आणि पवित्र स्थानामध्ये स्थलांतरित केलेलं आहे, जा परत पाप करू नको. तोच संदेश मेरी मॅग्दलिनीला सांगितला. तुझे पाप काय झालेले आहेत? माफ गेलेले आहेत, जा परत पाप करू नको. बर, हे कधीपर्यंत चालायचं? याजकाचं काम कधीपर्यंत? जुन्या कराराप्रमाणे सांगा की याजकाचं काम ह्या 2 ठिकाणी आहे तर कधीपर्यंत, किती काळ? एक 6 महिने, 3 महिने, 2 महिने? अचूक सांगा मला. 7 महिने 9 दिवस तो कार्य करायचा याजक. 7 महिने 9 दिवस म्हणजे थोडक्यात काय, 7 महिने 9 दिवस कोणीही पाप केलं तर त्या क्रियेमध्ये याजक जो आहे जे मी सांगितलं ते सगळं प्रत्येक पाप्यासाठी तो करायचा. मग त्या पाप्यानं 10 वेळेस पाप केलं, 10 वेळेस तर कोकरू घेऊन यायचा पापी, मग याजक ते कार्य 10 वेळेस करायचं, 100 तर 100 वेळेस. पण 7 महिने 9 दिवस, 7वा महिना 10वा दिवस याजक त्या ठिकाणी काम करत नसेल. कोण काम करायचं असेल? महायाजक. म्हणजे ह्या ठिकाणी जर कोणाला जायची संधी मिळायची, जर कोणाला अधिकार आहे, जर कोणाला हक्क आहे तर फक्त महायाजकाला, याजकाला नाही, पाप्याला नाही, जगाला नाही, नातेवाईकाला नाही, शेजाऱ्याला नाही, मित्राला पण, फक्त महायाजक. म्हणून म्हटलं की सर्वात महत्वाचं ठिकाण जर पवित्र स्थानामध्ये असेल तर ते परम पवित्र स्थान, ज्या ठिकाणी पती आणि पत्नीचं नातं असतं. त्या पती आणि पत्नीच्या नात्यामध्ये फक्त महायाजकच फक्त असू शकतो आणि तो महायाजक म्हणजे येशू ख्रिस्त. जर याजक त्या ठिकाणी गेला तर काय होईल? संपलाच खेळ. तुमचा परिवार तसा आहे का हो की बाबा मी पती, माझी पत्नी आहे, आमच्यामध्ये आमच्या दोघांमध्ये फक्त येशू ख्रिस्ताने यायचं, तिसरा आला की संपला. वाटते का लोकांना भीती तुमच्या दोघांमध्ये येण्याची? म्हणजे थोडक्यात आपल्याला हे शिकायचं आहे, हे जाणून घ्यायचंय की ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्या गोष्टी आपल्यासाठी किती महत्वाच्या आहेत. म्हणजे तुमचं नातं इतकं कठीण पाहिजे, इतकं मजबूत पाहिजे की कुणी जर विचार केला ना की बाबा बघूया यांच्या नात्यामध्ये जरा काय करूया, वितुष्टपणा आणूया आणि बघूया, त्याला ते सुचलं नसलं पाहिजे, त्याला ते विचार पण आला नसला पाहिजे मनात की बाबा हे करू शकेल का.
एवढं त्यानं तुमचं नातं खंबीर बघितलं पाहिजे. पती आणि पत्नी, मी आई वडील लेकरांविषयी बोलत नाही. पती आणि पत्नीचं नातं जे आहे ना, ते हितलं नातं आहे. इथलं पण नाही, निथलं नाही. त्याच्यापेक्षा पलीकडे दुसरी गोष्ट कोणतीच नाही. मला खूप वाईट वाटतं ज्यावेळेस आजकालच्या जगामध्ये तरुण मुलं मुली ज्यावेळेस विवाह करतात, त्यावेळेस विवाह जरी झाला तर पत्नीचे मित्र असतात, पतीचे मैत्रिणी असतात आणि मग ते म्हणतात की आज आम्ही फिरायला चाललो. म्हणजे काय? ती म्हणते आम्ही मित्र, माझे कॉलेजचे मित्र आहेत, त्याच्यामध्ये मुलं पण आहेत मुली पण आहेत, आम्ही फिरायला चाललो बाहेर. म्हणजे थोडक्यात त्या मुलगीला विवाह म्हणजे काय अजून कळालेलं नाही. तो पती म्हणतो की माझ्या कळपामध्ये, माझ्या ग्रुपमध्ये मुलं पण आहेत मुली पण आहेत आणि आम्ही बाहेर चाललेलो आहे. तू त्या ठिकाणी यायची काय गरज आहे? म्हणजे काय? हे नातं असं आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी तुमची पत्नी येऊ शकते, तुमचा पती येऊ शकतो. म्हणजे ज्या भावना ज्या आहेत त्या भावना ज्या तुम्ही पतीला देतात त्या थोड्या भावना तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणीला देऊ शकत नाही. ते चुकीचं आहे. म्हणून खूप लोकांना वाटतं की विवाह म्हणजे जसे मित्र मैत्रिणी असतात ना, तसंच काहीतरी एक नातं. एवढंच की जरा जास्त महत्वाचं नाही. तेच नातं सर्वात महत्वाचं असतं. जर ती पत्नी म्हटली ना की नाही तुम्ही नाही जायचं प्रश्न मिटला. जर पती म्हटला की नाही जायचं प्रश्न मिटला. बर, आता ह्या वस्तूंविषयी शिकलो आपण, याजकाविषयी शिकलो, महायाजकाविषयी शिकलो, पण मला सांगा की या सर्वात महत्वाचं कोण? या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचं कोण? साधं सोपं उत्तर आहे, सरळ उत्तर आहे. काय? परमेश्वर. म्हणजे जर परमेश्वर नाही तर तुम्ही कितीही बाप्तिस्मा घ्या, जर परमेश्वर नाही तर तुम्ही किती बाप्तिस्मा घ्या किंवा किती देवाचं वचन वाचा, किती प्रार्थना करा, किती साक्ष सांगा, किती तुम्ही संसार थाटला तरी देखील त्या ठिकाणी ते कुटुंब, ते परिवार जो आहे, तो परिवार, ते कुटुंब जे आहे ते स्वर्गाचा अनुभव तुम्हाला करून देणार नाही. बोललेलं कळालं? जरा लक्ष द्या, महत्वाचं. तुम्ही मला सांगा, वैवाहिक परिवार म्हणजे काय? आतापर्यंत जेवढं शिकलं तुम्ही आणि मी, वैवाहिक परिवार म्हणजे काय ते तुम्ही मला सांगा. वैवाहिक परिवार कोणाला म्हणायचं किंवा परिवार कोणाला म्हणायचं? देवाच्या वचनानुसार परिवार म्हणजे काय? बर, हा देव शब्द आला म्हणून जरा ते उत्तर बरोबर आहे. कारण की का, खूप लोक ह्या जगामध्ये पती आणि पत्नीवरती प्रेम आहे, त्यांच्या घरामध्ये पैशाची कमी नाही, त्यांच्या घरामध्ये त्रास संकट आहेत, थोडे आहेत, जास्त नाहीत, फार शुल्लक त्रास संकट आहेत, त्यांची लेकरं फार चांगले शिक्षण शिकत आहेत, या सर्व गोष्टी बरोबर आहेत. मग त्याला तुम्ही परिवार म्हणाल. त्यांच्या घरामध्ये भांडणं अतिशय कमी आहेत. पती पत्नीवरती प्रेम करतो, पत्नी पतीवरती प्रेम करते, लेकर आई वडिलांवरती, आई वडील लेकरांवरती प्रेम करतायत, सुखी समाधानी आहेत, भरपूर पैसा घरी येतो, कोणत्याही गोष्टीची कमी नाही, त्यांना समाजामध्ये मान पान प्रतिष्ठा आहे, त्याला तुम्ही परिवार म्हणाल का? एकामेकांविषयी ते काही लोकांना सांगत नाहीत, काही नाही, सगळं व्यवस्थित चाललंय, त्याला परिवार म्हणाल. काय फरक पडेल? तुम्ही म्हटला ख्रिस्त, ते म्हटले देव. जर देव असेल तर काय फरक पडेल, देव नसेल तर काय फरक पडेल?
ते म्हणतात आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत. ते म्हणतात नाही, आमच्या दोघांमध्ये कोणी येऊ शकत नाही. त्यांनाही माहिती आहे, जगाला पण माहिती आहे. म्हणजे काय होणार नाही, उपयोग होणार नाही म्हणजे काय होणार? त्यांना सत्यच माहित नाही. देव म्हणेल त्यांना सत्यच माहित नाही. जेवढं त्यांना माहित आहे त्याच्यावरती मी त्यांना सार्वकालिक जीवन दिलं. हा, बर, आता जरा लक्ष द्या, महत्वाचा मुद्दा सांगतो. लग्न संसार करायसाठी करायचं. लग्न, मुलगा आणि मुलगी त्यांचा विवाह तुम्ही संसार त्यांनी करावा म्हणून त्यांचं लग्न करायचं नाही. त्यांना स्वर्गाचा पवित्र स्थान जे स्वर्गात आहे त्याचा अनुभव घडवून द्यायचा आहे म्हणून त्यांनी लग्न करायचं. बोललेलं कळालं का? परत एकदा सांगतो, महत्वाचा मुद्दा आहे. संसार फक्त करायचा आहे, पती आणि पत्नीनं संसार करायचा आहे म्हणून त्यांनी लग्न करायचं नाही. संसार कोणीही करेल. लग्न झालं म्हटल्यानंतर संसार आलाच, संसार सुरू झालाच. पण संसार फक्त उद्देश नसून त्या ठिकाणी जे पवित्र स्थान स्वर्गाच्या राज्यात आहे त्या पवित्र स्थानामध्ये देव आहे आणि तो देव आमच्या घरामध्ये आहे, म्हणजे आम्हाला स्वर्गाचा अनुभव होतो. ते जर होत नसेल तर त्याला परिवार म्हणत नाही, त्याला फक्त संसार म्हणतात. जे आहे ते आहे बरं का, स्पष्ट. खूप लोक ह्या जगामध्ये म्हणतात की आमचं कुटुंब, आमचा परिवार, पण त्या ठिकाणी कुटुंब आणि परिवार ही संकल्पनाच नाही. त्या ठिकाणी फक्त संसार चाललाय. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे त्यानं काम करायचं, येताना भाजीपाला घेऊन यायचं, त्याला तिला द्यायचं, तिनं जेवण करायचं, लेकरांची काळजी घ्यायची. संसार. आपण संसाराविषयी बोलत नाही. आपण ह्या ठिकाणी स्वर्गाचा अनुभव, परत परत स्वर्गाचा अनुभव तुम्हाला ह्या भूतलावरती येतो का हे बघण्यासाठी आपण या सर्व गोष्टी शिकत आहोत. आणि म्हणून म्हटलं की तो स्वर्गाचा अनुभव घडवून येण्यासाठी एकच मार्ग आहे, एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे हा. मग तुमचं प्रेम विवाह असू दे किंवा अरेंज मॅरेजला काय म्हणतात मराठीत? हा, ठरवलेलं विवाह, प्रेम विवाह असू दे किंवा ठरवलेला विवाह असू दे, मार्ग एकच आहे. मार्ग बदलून चालत नाही, किंवा ज्या पायऱ्या आपण शिकलो त्या पायऱ्या बदलून चालत नाही. म्हणून आपण पती आणि पत्नी जे आहेत त्यांनी फक्त संसार करावा म्हणून त्यांचं लग्न करून देत नाही, तर त्यांना जे पवित्र स्थान हे स्वर्गामध्ये आहे, ज्याच्यामध्ये देव आहे, तो देवाचा अनुभव, स्वर्गाचा अनुभव ह्या भूतलावरती व्हावा, ह्या भूतलावरती ते स्थापित व्हावं म्हणून त्यांचं लग्न केलं जातं. उद्देश वेगळा पाहिजे. इथपण लोक विचार करतात का? नाही करत. ते म्हणतात की पत्नी विचार करते की बाबा माझ्या सर्व ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या की बस. पती विचार करतो की मला माझ्या गरजा पूर्ण झाल्या की बस, मला स्वर्ग जरी मिळाला नाही तरी चालेल. त्याला फक्त संसार म्हणतात, त्याला परिवार किंवा कुटुंब म्हणत. ठीक आहे, आता जरा लक्ष द्या, आता जरा लक्ष द्या, महत्वाचं. तर ज्या वेळेस आपण देवाच्या पावलावरती चालण्याचा प्रयत्न करतो, तर देवाने आपल्यासाठी जी योजना राखलेली आहे, असं होतं का की मुलगा किंवा मुलगी जन्माला येते, देव मग विचार करतो अरे आता ह्याच्या लग्नासाठी मी मुलगी शोधतो. कशी असते देवाची योजना? कशी असते देवाची योजना? म्हणजे थोडक्यात मुलगा जन्माला यायच्या अगोदर, मुलगी जन्माला यायच्या अगोदर देवाला माहित असतं, किंवा देवाला माहित असतं की ह्याचं लग्न कोणासंती व्हायला पाहिजे. प्रत्येक शब्द महत्वाचा. त्या मुलग्याचं लग्न कोणासंती व्हायला पाहिजे, त्या मुलगीचं लग्न कोणासंती व्हायला पाहिजे. मग योग्य वेळ, मी सांगितलं, तयारी वगैरे झाली पाहिजे, योग्य ते मार्गदर्शन त्या व्यक्तीला मिळालं, शिक्षण संपलं, त्याची नोकरी सुरू आहे, तो नोकरी करत आहे, ती नोकरी करत आहे. मग देव काय करतो, बाबा
तू जन्माला यायच्या अगोदर मी तुझ्यासाठी एक जीवनसाथी शोधून ठेवला होता, तो जीवनसाथी हा आहे. देव काय करतो, त्या व्यक्ती बरोबर समोर आणतो. मग तो व्यक्ती काय करतो, बरं ठीक आहे, पारखतो. मग काय करतो, इथपर्यंत कळालं का? देव असं अचानक म्हणत नाही की अरे आता हा मुलगा जन्माला आला आणि माझी त्याच्यासाठी काहीच योजना नाही. देवाचं वचन म्हणतं की आपण जन्माला यायच्या अगोदर पासून त्याच्या योजना आहेत आपल्यासाठी, की कोणतं शिक्षण या लेकरानं घ्यावं, कोणती नोकरी ह्या लेकरानं घ्यावी, ह्या लेकराचा जन्म कोणाच्या आई वडिलांच्या पोटी व्हावा हे देखील देवानं सांगितलेलं. मग एवढं सगळं देव नियोजन करतो, विवाहाविषयी नियोजन करणार नाही का? बरं ठीक आहे. मग तो मुलगा किंवा मुलगी मोठे होतात, मग देव योग्य वेळी तो जीवनसाथी त्याच्या समोर तिच्या समोर आणतो. मग तो मुलगा किंवा ती मुलगी काय करतात, ते म्हटले पडताळणी करतात. पुढं काय, कोणताही धर्म घ्या बरं का, देवाची योजना सगळ्यांसाठी आहे. बरं मग काय, काय करतात सांगा सांगा सांगा. चुकलं तर चुकलं, जास्त वेळ नाही घेणार. काय करतात मग दोघं, दोन्ही कुटुंबाची संमती असेल हा आणि मुलगा किंवा मुलगी देवाच्या आज्ञा पाळतात, हम्म, आज्ञेमध्ये असतात, हा. एक दुसऱ्याला पत्कर पत्करतील म्हणजे तुम्हाला म्हणायचंय, म्हणजे तुम्हाला सगळे दुसरं उत्तर काय, बरं काय ठीक आहे, दुसऱ्यांचं काय उत्तर, सगळ्यांची उत्तरं घेतो आणि मग नंतर आपण घेऊ. मुलगा आणि मुलगी एकत्र आलेले आहेत, त्यांना माहित नाही की हे देवापासून आहे का नाही, पण देवाला माहित आहे की मी हा मुलगा ह्या मुलगीच्या आयुष्यामध्ये पाठवलाय. देवाला माहित आहे की मी ही मुलगी ह्या मुलग्याच्या समोर ठेवलेली आहे. मग ते काय करतात, ठीक आहे, सगळं झालं पुढं. हा बरं ठीक आहे, पुढं मग काय, शेवट सांगा काय करतात, शेवट काय करतात, हा निर्णय घेतात. काय निर्णय घेतात हा मला प्रश्न आहे. नाही नाही, निर्णय घेतात म्हणजे काय करतात. मग तुम्हाला म्हणायचं आहे का की जो प्रत्येक मुलगा आणि मुलगी देवापासून एकच समोर आले त्यांचं लग्न होतच का, त्यांना निवडून निवडून आणलंय, समोरासमोर ठेवलंय. देव म्हणतो जे तुला पाहिजे, नाही देव काय नाही म्हणत, देव म्हणतो की बाबा हा मुलगा ही मुलगी. मग त्यांचं लग्न होतच का, होतच का, सगळ्या पार पाडल्या, निर्णय शेवटचा सांगा. अंदाज नाही. हो होय का नाही एवढं सांगा. लग्न होतं का लग्न होत नाही, होणार, हा होणार. बरं आणखी काय उत्तर, नाही देव, बरं ठीक आहे, देवाची इच्छा असेल तर ते होणार. बरं आणखी काय उत्तर आहे, सैतानाचा प्रश्नच नाही त्या ठिकाणी. बर नसेल होत, बरोबर, हेच उत्तर मला ऐकायचं. जरी देवानं त्या मुलगीला सांगितलं नाही, जरी त्या देवाने मुलगा आणि मुलगी एकत्र ठेवले सांगितलं नाही, देव म्हणाला की हे दोघं एकामेकांसाठी आहेत, तरी देव म्हणतो बाबा तुला ही पसंत आहे का, देव म्हणतो तुला हा पसंत आहे का, नाही ठीक आहे दुसरा मुलगी शोधतो. म्हणून म्हटलं ना देव इतका प्रेमळ आहे. देव म्हणतो की ठीक आहे एक झालं नाही राहिलं, दुसरं स्थळ आहे. म्हणजे देवाची योजना काय, देवाला माहित आहे की तुम्ही किती स्थळ नाकारणार आहात,
देव म्हणतो की ठीक आहे, हा नाकारलं, हे नाकारलं, ते नाकारलं, तरी देखील माझ्या ज्या नियोजन तुझ्यासाठी आहे ना ते आहे. मग तुम्ही 10 जरी स्थळं नाकारली तरी देखील 11वं स्थळ देव म्हणतो हे बघ. पण देव म्हणतो की एक अशी व्यक्ती तुमच्यासाठी विशिष्ट आहे, जर त्या व्यक्तीसंगती तुमचं लग्न झालं तर तुम्हाला तो स्वर्गाचा अनुभव जास्त प्रमाणामध्ये काय होईल, अनुभव करता येईल. परफेक्ट. पण देव म्हणतो की ठीक आहे, आता तू नाही म्हणतोस तर मी काय तुला जबरदस्ती करणार नाही. तुला मुलगी आवडली नसेल, पण मला माहिती आहे ही मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे. पण तो मुलगा म्हणतो नाही, मला नाही आवडली. काय असेल ते कारण मी नाही सांगणार. मग देव म्हणतो ठीक आहे, दुसरं एक. ही मुलगी काय असा विषय, हा ही मुलगी तिच्यापेक्षा पण वेगळी आहे, चांगली आहे सगळे, पण नाही देवा हे पण ठीक आहे, तिसरं स्थळ. म्हणून एक स्थळ तुमच्यापासून चुकलं म्हणून तुम्ही म्हणू नका की अरे आता देवाची योजना चुकली, आता देव मला परत लग्न करायला संधी देणार नाही. असं मुलग्याच्या बाबतीत पण तेच, मुलगीच्या बाबतीत पण तेच. म्हणून मी म्हटलं, म्हणून लोक तुम्हाला खूप वेळेस बोलतात, पण ते विधान जे आहे ते चुकीचं आहे. कोणतं विधान ते सांगतो. खूप वेळेस तुम्ही ऐकलं असेल की लग्नाच्या ज्या जोड्या आहेत त्या स्वर्गामध्ये बांधल्या जातात. चुकीचं आहे. देव जोड्या तिथं जुळवत नाही. देव फक्त म्हणतो की त्याची इच्छा आहे की ह्या मुलग्याचं लग्न ह्या मुली संती व्हावं. पण देव म्हणतो बाबा तुमची इच्छा काय? तुमची इच्छा नाही ना, मी तुम्हाला जबरदस्ती नाही करत. मी तुम्हाला म्हणेन ठीक आहे, दुसरं पाहिजे नसतं दुसरं स्थळ. म्हणजे नियोजन जे आहे ना देवाचं अगोदरच असतं. देवाला माहित आहे की तुम्ही नाकारणार आहात, देवाला माहित आहे की कोणतं स्थळ तुम्ही स्वीकारणार आहात, पण देव म्हणतो की माझी इच्छा आहे की तू ह्या मुलीसंती लग्न करावं, ह्या मुलासंती लग्न करावं. तो मुलगा म्हटला ठीक आहे, ठीक आहे. मुलगी म्हटली ठीक आहे, चला ठीक आहे. पण ते म्हटले की नाही बाबा, मला नाही आवडलं. दुकानात गेल्यानंतर दुकानदार म्हणतो की ही साडी तुमच्यावरती शोभून दिसेल. ती मुलगी ती स्त्री म्हणते मला ही साडी आवडत नाही, दुसरी दुसरी. पण त्या माणसाला माहित असतं, त्यानं 1760 स्त्रियांना साड्या दाखवलेल्या असतात, त्याला माहित असतं की कोणत्या स्त्रीला कोणती साडी सूट होईल. त्याला माहित असतं, पण तो जबरदस्ती करू शकत आणि जबरदस्ती तो करत. कारण की का, जरा लक्ष द्या, हे विधान जे म्हणतोय ना मी, कोणतं विधान, की ज्या लग्नाच्या जोड्या आहेत ना त्या स्वर्गामध्येच काय झाल्यात, बांधल्या जातात आणि ते फक्त विवाह सोहळा या ठिकाणी पार पाडला जातो. असं जर म्हटलं तर ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे? प्रत्येक वेळेस पती आणि पत्नीमध्ये त्रास झाला ना, ते कोणाला दोष देतील? कोणाला दोष देतील? देवाला. तूच जोड्या तिथं बांधल्यास. म्हणून देव काय करतो, बाबा मला माहित आहे की तुझ्यासाठी चांगली मुलगी कोणती, चांगला मुलगा कोणता, पण जर तुझी इच्छा असेल तर लग्न. उद्या मला दोष देऊ नको. कळालं का देव किती प्रेम आहे? असं म्हणून म्हटलं ना की लोक खूप वेळेस, माझी इच्छा तरी ही आहे, तुला काय पाहिजे. म्हणून एक स्थळ जरी हातातून निघून गेलं तर निराश व्हायचं नाही की दुसरं स्थळ मिळेल का नाही. असं होऊ शकतं की देवानं आणलेलं स्थळ तुमच्यासाठी सर्वोत्तम असतं, पण जर तुम्ही म्हटलं की हे नाही ते नाही ते, मग देव म्हणतो की ठीक आहे, जर ह्या व्यक्तीसंती लग्न केलं असतं तर आयुष्य फार जास्त चांगलं झालं असतं, पण ठीक आहे ह्या व्यक्तीसंती लग्न करशील, आयुष्य तेवढं चांगलं नाही होणार, पण बऱ्यापैकी चांगलं. बऱ्यापैकी चांगलं, तशासारखं होणार नाही, पण बऱ्यापैकी चांगलं. मग आपण म्हणतो नाही देवा ते पण मुलगी नको, मला ही मुलगी पाहिजे. मग देव म्हणतो की बाबा ह्या मुलगी संती लग्न केलंस, ह्या मुलग्या संती लग्न केलंस की ह्या पातळीला तुला अनुभव मिळेल, तो ठीक आहे. मग आता तुम्ही निवडायचं की तुम्हाला हा अनुभव पाहिजे, हा अनुभव पाहिजे, का सर्वोत्कृष्ट अनुभव पाहिजे. म्हणून देवाचं वचन, यिर्मयाचं पुस्तक याचा 10वा अध्याय 23वा वचन काय सांगतं. यिर्मयाचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 23वा वचन असंच बोलतो की बहुतांश लोकांची जे लग्न झालेली आहेत ते स्थळ आलं आणि त्यांनी होय म्हटलंय असं नाही. मुलगा आणि मुलगी आध्यात्मिक आहेत, दोघंही आध्यात्मिक आहेत,
दोघांमध्ये काही कमी नाही, तरी देखील ते एकामेकाला नाकारतात. अशातला भाग नाही की त्यांनी पायऱ्या पार पाडल्या नाही. अशातला भाग आहे की त्यांना देव स्वातंत्र्य देतो. देव म्हणतो की ही माझी इच्छा आहे, पण तुमची इच्छा आहे. पण जर ते म्हटले की देवा मान्य आहे की हे आहे ते आहे, त्यांना काही त्याच्यामध्ये चुकी दिसत नाही, पण प्रेम जे आहे ना, ते प्रेम देव म्हणतो की बाबा आवडलं का? मग तो व्यक्ती जर म्हटला की नाही आवडलं, तर देव त्या व्यक्तीला तसंच ठेवत नाही, त्या व्यक्तीला दुसरं स्थळ आणतो. आता उदाहरणार्थ, काही लोक लग्न करतात, त्यांची पत्नी किंवा त्यांचा पती मरून जातो, मग दुसरं लग्न पाहिजे का? का एकच व्यक्ती त्या व्यक्तीसाठी होती? नाही. दुसरं एक स्थळ असतं, दुसरी एक मुलगी असते, दुसरा एक मुलगा असतो. मग त्या व्यक्तीसंती त्या व्यक्तीचं काय होतं? विवाह होतो. म्हणजे थोडक्यात काय की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दोन व्यक्ती आहेत. त्याला माहित नव्हतं की त्याची पत्नी मरणार आहे किंवा पती मरण पावणार आहे, त्याच्यानंतर तिचं दुसरं लग्न होणार आहे, नाही माहिती. पण पहिली पत्नी पण होती, दुसरी पत्नी पण. आता उदाहरणच सांगतो. एलन जी व्हाईट, किती जणांना नाव माहित आहे? एलन जी व्हाईट. एलन जी व्हाईटचा जो मुलगा आहे त्याचं नाव विली व्हाईट. त्याचं लग्न झालं, चांगला सुखी संसार झाला. आता एलन जी व्हाईट म्हणजे संदेष्टी, शेवटच्या काळातली शेवटची संदेष्टी. तिचा मुलगा जो आहे त्याचं लग्न थाटामाटा झालं, चांगलं व्यवस्थित झालं, पण तिचा मुलगा, त्याची पत्नी जी आहे, ती पत्नी काय कारणास्तव मरून गेली, वारली, मृत्यू झाला तिचा. मग त्याचं वय वाढत गेलं आणि तो 40 वर्षाचा झाला. मग 40 वर्षाचा झाल्यानंतर मग त्याला वाटलं किंवा लोकांना पण वाटलं की आता त्यानं एकटं राहावं हे बरं नाही, म्हणून त्यानं काय केलं? लग्न करायचा विचार केला. एलन जी व्हाईटनं पण त्याला संमती दिली. मग त्याचं 40व्या वर्षी लग्न झालं. त्याचं वय 40, मुलगीचं वय नाही 21 की 19, माफ करा मला एवढं आठवत नाही, 19 किंवा 21 या दोन्ही पैकी. म्हणजे थोडक्यात काय, पहिल्या पत्नीनं जे कार्य त्याच्यासंती करायचं होतं ते केलं, देवाची सुवार्थ झाली त्या ठिकाणी, पण ती पत्नी त्याची साथ देऊ शकली नाही, म्हणून त्यानं काय केलं? परत दुसरं त्यानं लग्न केलं. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये दोन. या ठिकाणी सोडचिठ्ठीची गोष्ट नाही, सोडचिठ्ठीविषयी मी बोलत नाही. मी तुम्हाला हेच सांगतोय की एक स्थळ असलं तरी देखील दुसरं स्थळ आहे, हे मला तुम्हाला सांगायचं. आणखीन एक उदाहरण पाहूया. एस.एन. हास्कल. नाही, पण फासळी जाऊन मिळते म्हणजे थोडक्यात काय की देव असं नाही करत, हा मुलगा ही मुलगी आता तुम्ही लग्न केलं पाहिजे, चांगला मुलगा आणलाय, चांगली मुलगी आणली, लग्न करा. देव म्हणतो की तुमची निवड. देव आपल्या समोर असा जीवनसाथी आणून ठेवत नाही, म्हणत नाही की आता हा ह्याच्यासाठी लग्न करायचं. बरोबर आहे ना? सगळं चांगलं आहे ना, का लग्न करत नाही? देवाने पण निवडून ठेवलेलं हा, आहे. पण देव जबरदस्ती नाही करत. जबरदस्ती नाही. आपलं नाही. मी माझ्यासाठीच बदलली. ते तुम्हालाच माहिती, आता मी सांगू शकणार नाही. प्रत्येकाचं वैवाहिक जीवनामध्ये हा. एक पत्नी आहे. हा. बरोबर बरोबर आहे, पण मी काय सांगतोय की आता जर ह्या व्यक्तीचं उदाहरण घेतलं, मग दुसरं लग्न चुकीचं काही चुकीचं नाही. दुसरं लग्न म्हणजे कोणतं? मरण पावलेली व्यक्ती आणि दुसरं लग्न. एस.एन. हास्कल एक आध्यात्मिक व्यक्ती, फार चांगला व्यक्ती. त्याचं ही पहिलं लग्न झालं होतं आणि त्याची पत्नी वारली, त्याच्यानंतर त्याला दुसरं लग्न करावं लागलं आणि ते दुसरं लग्न देखील त्यानं केलं आणि त्याच्या पत्नीनं त्याला सहाय्यन मदत केली. म्हणून म्हटलं की देव असं नाही करत की एक स्थळ आणतो आणि म्हणतो की बाबा हेच स्थळ आहे, याच्या संगतीच तुझं लग्न झालं पाहिजे, नाही झालं तर दुसरं स्थळ. देव म्हणतो की ठीक आहे दुसरं स्थळ आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की पहिलं स्थळ चुकीचं होतं. पहिलं स्थळ पण चांगलंच होतं, बरोबरच होतं. फक्त एवढंच की देवानं तुमची निवड जी आहे त्याचा आदर केला. देवानं तुमच्या आवडीचा काय केलेला आहे? आदर केलेला आहे. देव जबरदस्ती करणारा देव नाही. त्याचा अर्थ असा नाही की बाबा एक लग्न करायचं आणि लगेच मोडायचं, देवा दुसरं कोणतं स्थळ आहे, तसं नाही.
मुद्दा ह्या ठिकाणी आहे की देव काय करतो, देव निवडायला आपल्याला काय करतो, मदत करतो. कारण की आध्यात्मिक लोक दोघं एकत्र आले म्हणजे ते एकमेकांना आवडतीलच असं नाही. देवाची इच्छा असते की त्या दोघांनी एकत्र व्हावं, लग्न करावं. त्यांनी पायऱ्या पार पाडलेल्या आहेत सगळ्या गोष्टीत, पण देव काय करतो, त्यांची निवड करण्याची जी ताकद आहे ना, ती ताकद काढून घेत नाही. मग ते जेवणाच्या बाबतीत पण तसंच, कपड्याच्या बाबतीत पण तसंच. सगळेच आपण एकसारखे कपडे घालतो का? नाही घालत. सगळ्यांची आवड निवड वेगळी. पण देव म्हणतो की ते जे कपडे तुम्ही वेगवेगळे घालतात ना, त्याच्यामध्ये देखील तुम्ही व्यवस्थित कपडे घाला. हा मुद्दा. म्हणून जर एखादा मुलगा निराश झाला आणि म्हटला की आता मला ती मुलगी आवडत होती आणि ती मुलगी नाही म्हणाली, आता मला लग्न कोण करेल आणि मला दुसरं स्थळ त्याच्यासारखं मिळेल का? देवाची योजना आहे. जबरदस्ती कराल का मुलगीवरती ते आता? नाही, तू योग्य आहे, तुझ्या संगतीच लग्न करा. नाही तर नाही, असं नाही. म्हणून म्हटलं की देव आपल्या समोर वेगवेगळे पर्याय ठेवतो, पण ते पर्याय जे असतात ते पर्याय देवाच्या वचनानुसार आहेत का ते बघायचं. सगळ्याच मुली एकसारख्या दिसतात का? नाही. सगळ्यांचीच पातळी एकसारखी आध्यात्मिक असते का? नाही. सगळ्यांचं शिक्षण एकसारखं असतं का? नाही. सगळ्यांचीच उंची एकसारखी असते का? नाही, वेगवेगळे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की त्याच्यापैकी तुम्हाला निवडण्याची संधी आणि मुभा जी आहे तो देव देतो. देव एकच व्यक्ती आहे आणि त्याच्या संगतीच लग्न झालं पाहिजे. जर झालं नाही तर दुसरं लग्नच नाही किंवा दुसरं पर्यायच नाही, असं देव करत नाही. आता उदाहरण एलन जी व्हाईट, त्यांचे पती ज्यावेळेस दगावले, मरण पावले. का मरण पावले? खूप काम केलं त्यांनी, खूप कष्ट केलं देवासाठी, म्हणून त्यांची शरीराची झीज झाली आणि ते मरण पावले. त्यांना स्थळ आलं. पती मरण पावल्यानंतर एलन जी व्हाईटला स्थळ आलं. काय केलं पाहिजे त्यांनी? होय म्हटलं पाहिजे का नाही म्हटलं पाहिजे? म्हणून म्हटलं की एकच दृष्टिकोनातून बघायचं नाही, सगळ्या दृष्टिकोनातून विचार करायचा. होय म्हटलं पाहिजे का नाही म्हटलं पाहिजे? स्थळ आलं त्यांनी. जेम्स व्हाईट त्यांचे पती सर्वोत्कृष्ट काम केलं त्यांनी, पत्नीचा साथ दिला, सर्व काही व्यवस्थित, सगळं व्यवस्थित, पण ते मरण पावले. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं स्थळ आलं, मग काय करायचं? होय म्हणायचं त्यांनी का नाही म्हणायचं? ठीक आहे, प्रार्थना केली, शेवटचा निर्णय सांगा मला. सगळं व्यवस्थित, संदेश रे तिथं चुकार होण्याची काय शाश्वती नाही. हा नाही, बर का नाही? बर मग नाही, देवगुरु नाव पण सांगेन तुम्हाला. हा, वैयक्तिक निवड आहे. बर, आणखी काय? ते म्हणाले की मी जे कार्य केले लोकांच्या समोर, जे माझं नाव आहे ते एलन जी व्हाईट म्हणून आहे, तुमच्या संगती लग्न केलं तर ते नाव मला बदलावं लागेल आणि लोकांना त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होईल, म्हणून मी लग्न करायला नाकार करतो. अशातला भाग नाही की तो मुलगा चांगला नाही किंवा तो पुरुष चांगला नाही, पण ती म्हटली की माझं नाव एलन जी व्हाईट आहे, जर तुमच्या संगती लग्न केलं तर ते माझं नाव बदलावं लागेल, मग लोक विचार करतील की एलन जी व्हाईट म्हणजे कोण आणि ते नाव जे आहे ते नाव कोण, म्हणून ते म्हटले तुम्हाला आहेत का म्हणजे दोन. म्हणून म्हटलं की एक स्थळ तुम्हाला नाकारलं किंवा तुम्ही त्यांना नाकारलं, एक स्थळासंगती जुळवाजुळी झाली नाही तर त्याचा अर्थ असा नाही की दुसरं स्थळ.
असंही असू शकेल बरं का. पहिले 4-5 स्थळ जे तुम्ही नाकारले ते देवापासून नसतील, पण 6वं स्थळ जे असेल ते देवापासून असेल. पण देव आपल्याला पर्याय देतो की हे आहे, हे आहे, हे आहे, त्यात तू निवड. हा पर्याय निवडलास एवढं चांगलं होईल, तो पर्याय निवडलास एवढं चांगलं होईल, ते पर्याय निवडलास एवढं चांगलं होईल. पण जबरदस्ती देव करत नाही, कारण की देव स्वातंत्र्य देतो. जरी आपण देवाच्या इच्छानुसार चालत असलो तरी देखील देव ते स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य काढून घेत नाही. हे फार महत्त्वाचं. का नाही कळालं? शंका आहे का? होय, नाही, का समजलं नाही? का अजून वाटतं की नाही एकच, ते नाही झालं की झालं, दुसरं स्थळ नाही. काय काय लोकांचे सोडचिठ्ठ्या होतात आणि देवाच्या वचनानुसार सोडचिठ्ठीचं एकच कारण कोणतं? व्याभिचार किंवा अविश्वासूपणा. मग पतीनं व्याभिचार केला, अविश्वासूपणा दाखवला, पत्नी म्हटली की बाबा मला तुझ्या संगती राहायचं नाही, सोडचिठ्ठी झाली. मग झालं का? आता तिथनं पुढे आयुष्य नाही तिचं. म्हणून म्हटलं की देव परिस्थिती आल्यानंतर देव जागा होत नाही. देवाला माहित आहे की सगळं काय होणार आहे, पण देव काय म्हणतो, नाही बाबा, जरी मला माहित आहे ना की हे स्थळ मी त्या व्यक्तीला दिलंय आणि हा किंवा ती नाकारणार आहे तो स्थळ, तरी देखील मी त्यांना ते संधी देणार. उद्या त्यांनी म्हटलं नाही असलं पाहिजे की देवा तुला माहित होतं मी नाकारणार आहे आणि तू संधी दिली नाहीस. नाही, देव म्हणेल की तुला मी संधी दिली, तुझा निर्णय. म्हणून कदापि आपण म्हणू नये की जे लग्न आहेत ते लग्नाची गाठ जी आहे ती स्वर्गामध्ये बांधली जाते. नाही नाही नाही, आपल्याला निवडण्याची संधी देवाने दिलेली आहे आणि ते योग्य स्थळांमध्ये आपण ते निवडलं पाहिजे. आपण त्या कळपाच्या बाहेर जाऊ शकत नाही. अविश्वासू व्यक्तीसंगती आपण लग्न नाही करू शकत, विश्वासू व्यक्तीसंगती लग्न करू. म्हणून पर्याय आहेत, त्या पर्यायामधून आपल्याला निवडायचं. झालं? म्हणून देवाला म्हणायचं की देवा हे स्थळ नाही, मला पसंत नाही आहे, काय करू? आता एक वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो. ठीक आहे, जर तुम्हाला कळालं की ती व्यक्ती तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही जबरदस्ती लग्न करावं का? ती व्यक्ती तयार आहे पण तुम्हाला आवडली नाही, मग तुम्ही जबरदस्तीनं लग्न करावं का? आवडलं नाही तरी पण नाही, का नाही? नाही करावं का? होय का नाही? नाही करावं का? नाही करावं? ऐकणार नाही. जरा मी वाचतो इंग्लिशमध्ये, मग तुम्ही लक्ष द्या. ॲडव्हेंटिस्ट होम या पुस्तकामध्ये एलन जी व्हाईट म्हणतात, पान नंबर 43, पॅराग्राफ 3, I would not be understood to mean that anyone is to marry one whom he does not love. This would be sin. म्हणजे जर तुम्ही प्रेम न करता लग्न केलं, म्हणजे ती व्यक्ती आवडलेली नाही तरी देखील जबरदस्तीनं प्रेम केलं, तर देवाचं वचन म्हणते की ते पाप आहे. पाप आहे. म्हणून लग्नाच्या अगोदर प्रेम जे आहे ते प्रेम असलं पाहिजे आणि त्या प्रेमामुळेच तुम्ही लग्नाला होय म्हटलं पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे नाही. आई वडिलांनी जबरदस्ती केली आणि मी आई वडिलांनी जबरदस्ती केली म्हणून मी होय म्हणाले, चुकी. म्हणून देव काय म्हणतो, तुम्ही जोपर्यंत सक्षम आणि समंजस होत नाही निर्णय घेण्यासाठी, तोपर्यंत लग्नाचा विचार करायचा. मग अरेंज मॅरेज जरी असलं तर त्या ठिकाणी प्रेम पाहिजे. म्हणून बोलाचाली, म्हणून म्हटलं ना ते एकत्र यायचं बोलाचाली करायची, ते बोलाचाली. पण त्याचा अर्थ असा, ते त्याच्याविषयी आपण पुढच्या आठवडी शिकणार आहोत सखोल, की भावनांवरती नियंत्रण कसं ठेवायचं. पण लग्न व्हायच्या अगोदर त्या व्यक्तीसाठी आदर, भाव, प्रेम, आस्था, प्रीती पाहिजे. मग तुम्ही त्या लग्नाला होऊन, जर नसेल तर देव ते लग्न मान कसं देव करेल तसं. देव म्हणेल का माझं एक लेकरू लग्नासाठी तयार आहे, दुसऱ्या लेकराला नाही आवडत, नाही करा लग्न. देव तसं नाही करत.
देव प्रेमळ आहे. देव जबरदस्ती करणारा देव नाही. तुम्हाला जर एक कॉलेज आवडलं नाही तर देव म्हणतो त्या कॉलेज नाही, ठीक आहे दुसरं कॉलेज सांगतो तुला. देव म्हणतो की हा कपडा नाही आवडला, ठीक आहे दुसरा कपडा दाखवतो तुला. साध्या साध्या गोष्टीमध्ये देव आपल्याला पर्याय देत आहे. एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी देव पर्याय नाही देणार. पर्याय एक ठिकाणी नाही. कोणत्या ठिकाणी? सार्वकालिक जीवन. देव म्हणतो सार्वकालिक जीवनाचा मार्ग हाच आहे. हा मार्ग जर सोडलास तर सार्वकालिक जीवन आहे, तिथं पर्याय नाही. पण बाकीच्या ठिकाणी पर्याय आहे. आता देवाचं वचन म्हणतं की आपण शहरात न राहता निसर्गामध्ये राहिलं पाहिजे. निसर्गामध्ये म्हणजे कुठे? सगळेच लोणावळ्याला जातील का? सगळेच महाबळेश्वरला जातील का? सगळेच मेळघाट, चिखलदरा तिकडे जातील का? काही लोक इकडे जातील, काही लोक तिकडे जातील, काही लोक तिकडे जातील. देवाची इच्छा असते की तुम्हाला घर आवडावं. तुम्ही नवीन घर घेत असता. देव म्हणतो की हे घर ठीक आहे पण बघ तुला आवडतं. त्या घरामध्ये तुम्हाला जर वाटलं की नाही देवा हे घर नाही मला आवडलं, देव म्हणेल का आता गरज नाही? का देव म्हणेल आता ठीक आहे दुसरं घर दाखवतो? पर्याय. म्हणून सर्वात चांगली गोष्ट की आपण पूर्णपणे देवाला अधीन आणि स्वाधीन व्हायचं आणि देवाला म्हणायचं देवा ही व्यक्ती मला आवडत नाहीये, जर तुझी इच्छा असेल की इच्छा असेल की मला लग्न झालं पाहिजे, ती व्यक्ती आवडण्यासाठी मला मदत कर. साधी गोष्ट. जर आवडली तर ठीक, नाही आवडली देवा नाही आवडत. देवासंती खोटं बोलायचं नाही. आणि चुकीच्या म्हणून म्हटलं ना देवाचे वचन, देवाच्या वचनाचा आधार घेतल्याशिवाय कोणत्या गोष्टीवरती निर्णय घ्यायचा? आवड निवड कसं आहे, देवानं सगळ्यांनाच एकसारखं घडवलेलं नाही. देवानं ठरवलेलं आहे की बाबा ह्या व्यक्तीला ही आवड आहे, पण माझी इच्छा आहे, देव म्हणतो माझी इच्छा आहे की ह्या व्यक्तीने ह्याच्या संगती लग्न करा. पण देव म्हणतो की बाबा बघ हे होतंय का? नाही होत, ठीक आहे तुझी आवड काय असं असं, बरं ठीक आहे सगळ्यात बेस्ट ऑप्शन सगळ्यात चांगला पर्याय हा आहे, हा दुसरा पर्याय आहे. मग तो व्यक्ती म्हणते हा हे मला पाहिजे होतं. मग आता ते पाहिजे होतं ना ते देवाच्या वचनाच्या विरोधात नसतं, देवाच्या वचनानुसारच असतं. पण ज्या गोष्टी पहिल्या स्थळामध्ये नसतात त्या गोष्टी त्याला दुसऱ्या स्थळामध्ये दिसतात आणि तो व्यक्ती किंवा ती मुलगी त्याला होय म्हणते. देवाच्या वचनाच्या विरोधात जाऊन कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आपल्याला. पण जी आवड आहे आपली ती देवाच्या वचनामध्येच असली पाहिजे. आता उदाहरणार्थ आध्यात्मिक मुलगा आणि आध्यात्मिक मुलगी आहे, ठीक आहे, आणि देवाला वाटतं की ते दोघं एकत्र व्यवस्थित राहू शकतील. पण मुलगा म्हटला की नाही मुलगी व्यवस्थित दिसत नाही, जरा वेगळी पाहिजे दिसायला, जास्त सावळी आहे, थोडी त्यातल्या त्यात कमी सावळी असेल तर चालेल. देव म्हणेल ठीक. मग देव गोरीच मुलगी देईल किंवा थोडी कमी सावळी मुलगी देईल. मग देव म्हणेल की बाबा हे कसं आहे? तो मुलगा म्हटला ठीक आहे ठीक आहे. आता सावळी मुलगी म्हणजे चुकीचं आहे का? मग तो मुलगा म्हटला की बाबा नाही मला गोऱ्या मुलगीशी लग्न करायचं, चुकीचं आहे का ते? देवाने जे पर्याय दिले आहेत ना तेवढ्यामध्ये फक्त आपल्याला बसायचं. कुठले पर्याय आहे ते देव सांगेल आपल्याला, मी तुम्हाला सांगू शकणार नाही, तुम्हालाच देव ते सांगू शकतो. म्हणून त्या पर्यायामध्ये कोणकोणते पर्याय आहेत ते बघायचं आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा. देव जबरदस्ती करत नाही. देव म्हणत नाही की ही मुलगी मी आणली होयच म्हण, हा मुलगा मी आणलाय होयच म्हण, नाही. देव निर्णय घेण्यासाठी आपल्याला संधी देतो. आणि देव म्हणतो की तुला जे आवडतं तो निर्णय जो देवाच्या वचनामध्ये बसतोय तो निर्णय तू घे. कारण की देव म्हणतो की प्रेम जर नसेल तर त्या ठिकाणी जबरदस्तीनं विवाह केला तर ते चुकीचं आहे, त्याला पाप म्हटलेलं आहे. बोलेल कळलं? आता याच्याविषयी आपण पुढच्या आठवडी जास्त शिकणार आहोत. जर शंका असतील प्रश्न असतील तर पुढच्या आठवडी आपण परत एकदा घेऊया, परत एकदा तुमचे प्रश्न घेऊन या. ते प्रश्न आपण या ठिकाणी काय करूया त्याचे निरसन करूया. आपण या ठिकाणी थांबूया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण डोळे झाकू, प्रार्थना करू. पवित्र पवित्र प्रभू बापा,
ही सुंदरशी संधी आध्यात्मिक तुझ्या वचनात वाढीसाठी आम्हाला दिलेली आहे. याबद्दल तुझे धन्यवाद, उपकार मानतो प्रभू. या ठिकाणी आम्हाला उपस्थित केलं, तुझ्या वचनातून आम्हाला बोध मिळाला, याबद्दल देखील तुझे धन्यवाद करतो. व त्या बोधामध्ये आमच्या जीवनामध्ये आम्ही तुला पहिलं स्थान देऊन तसं तुमच्या कुटुंबामध्ये वावरत असताना पती पत्नीचे जे काय मन असते प्रभू देवा, ते तू त्यांच्या अंतःकरणात राहतो, त्यांच्या अंतःकरणात तू प्रेम वाढवतोस, त्या कुटुंबामध्ये तुझं ऐक्य असतं प्रभू देवा. ते आम्ही मला मान्य करतो प्रभू देवा, आणि तुझ्या सत्याची आम्हाला ओळख झालेली आहे प्रभू देवा. त्याबद्दल देखील तुझे उपकार मानतो प्रभू देवा. त्या सत्यात टिकून राहण्यासाठी आम्हाला सहाय्य आणि मदत प्रभू प्रवेश करा. आज जे काय प्रार्थनेसाठी विनंती आलेल्या आहेत प्रभू देवा, जे नाव लक्षात नाही प्रभू देवा, अनेकांनी ते सांगितलेले आहे, त्यांच्या अडीअडचणी तू दूर कर. जे काय त्यांचे तुझ्याकडे मागणी असतील तुझ्या युनियननुसार ते पूर्ण कर प्रभू देव. प्रभू परमेश्वर बापा, त्या ठिकाणी आम्ही सतत आणि सतत उपस्थित राहावं असं तू घडून आण प्रभू देव. आणि तुझ्या आध्यात्मिक तुझ्या शास्त्राच्या वचनामध्ये आमची वाढ होऊ दे प्रभू देवा. जे सेवक दुरून तुझ्या इथं तुझ्या कार्यासाठी प्रचारासाठी जे वर्ग घेत आहे प्रभू देव, त्यांना सहाय्य आणि मदत कर प्रभू देव. त्यांच्या जीवनासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू देव. त्यांची उन्नती तू कर, त्यांच्या प्रत्येक अडचण तू दूर, आणि त्यांना असं आरोग्य देतो प्रभू परमेश्वर बाप्पा. आशिषसाठी प्रार्थना करतो प्रभू देव. आशिष आणि त्याची भावी होणारी पत्नी रिबेका यांचं ठरलेलं जे लग्न होणार आहे प्रभू, ते आशीर्वादाने कर. त्यांच्या लग्नात येणाऱ्या सर्व अडथळे तू दूर कर. ते कुटुंब एकत्र येण्याची तुझी इच्छा आहे, तुझ्या योजनेनुसार होणार आहे असं आम्ही मान्य करतो. तसेच देवा, इथं जमलेल्या प्रत्येकावर तुझा विठ्ठल आणि तुला आशीर्वाद करतो. ही लहान प्रार्थना तुझ्या नावात करतो म्हणून तो आहे.